कुंभमेळ्यात मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी केलेली असताना आता त्याच पद्धतीनं कानिफनाथ महाराजांच्या यात्रेत देखील मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे। अहिल्यानगरमधील मढी या ग्रामपंचायतीने याबाबतचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला आहे। आता या ठरावामुळे नवीन चर्चा सुरू झाल्यात। अहिल्यानगरमधील मढी येथे कानिफनाथ महाराजांची यात्रा भरते। होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत ही यात्रा सुरू असते। हा कालावधी मढीच्या ग्रामस्थांच्या दृष्टीने दुखावट्याचा असतो। या काळात ग्रामस्थ तळणे, लग्नकार्य, शेतीकामं, प्रवास असे काम पूर्णपणे बंद करतात। त्याचबरोबर घरामध्ये पलंग, गादी देखील वापरत नाहीत। या यात्रेला येणारे मुस्लिम व्यापारी या प्रथा पाळत नाहीत असा ग्रामस्थांचा आरोप आहे। त्यामुळे या यात्रेदरम्यान मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी करण्याची मागणी आता करण्यात आली आहे। त्यासाठी मढीमध्ये ग्रामसभा घेण्यात आली आणि या ग्रामसभेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे। या ठरावाबाबत मढीचे सरपंच संजय मरकड यांनी अधिकची माहिती दिली आहे। मरकड काय म्हणालेत ते पाहूया। नमस्कार, मी संजय बाजीराव मरकड, अध्यक्ष कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट, सरपंच ग्रामपंचायत श्री क्षेत्र मढी। आता 1 महिन्यावर आमची कानिफनाथांची यात्रा आलेली आहे आणि या यात्रेमध्ये बऱ्याचशा भाविकांच्या भावना तीव्र होत्या आणि म्हणून त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी ग्रामसभेचं आयोजन केलं होतं आणि त्यामध्ये चर्चा करण्यात आली। या यात्रेमध्ये बहुसंख्य मुस्लिम व्यापारी या ज्या आमच्या गावाच्या परंपरा आलेल्या आहेत। आमच्या देवाला 1 महिनाभर तेल लागलेलं असतं, त्यावेळेस आमचा तो दुखवट्याचा कालावधी असतो। या कालावधीमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं तळणे, लग्नकार्य, शेतीचे सर्व कामं आम्ही बंद ठेवलेले असताना वाट वापरत नाही, गादी वापरत नाही, असे कामं 1 महिनाभर बंद ठेवतो आम्ही। पण हे व्यापारी लोक या ठिकाणी येऊन हे कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी त्यांच्या परंपरा आमच्या त्या पाळत नाहीत आणि त्यामुळे कुठंतरी या भाविकांच्या मनामध्ये एक त्यांची कुठंतरी भावनांना ठेच बसल्यासारखं या ठिकाणी वातावरण होतं आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी ग्रामसभेचा या ठिकाणी ठराव घेतलेला आहे की जसं कुंभच्या धर्तीवर योगीजींनी जसं त्या ठिकाणी मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी केलेली आहे, तशीच आम्ही या ग्रामसभेच्या ठरावामध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी केलेली आहे। जर जो माणूस कुंकू लावित नाही त्याने आम्हाला कुंकू विकावं एवढं दुर्भाग्याची गोष्ट आमच्या हिंदू धर्मासाठी म्हणावं लागेल आणि म्हणून आम्ही हा ठराव या ठिकाणी आज रोजी पारित केलेला आहे आणि या यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना विशेष करून या ठिकाणी मुस्लिम व्यापाऱ्यांचे 2 नंबरचे व्यवसाय चालू असतात। अंमली पदार्थाची व्यापार या ठिकाणी ते करतात। सोरट, चक्री, भिंगरी काय 2 नंबरचे प्रकार या ठिकाणी ते चालू असतात आणि भाविकांची लूट या माध्यमातून होते। एवढंच काय, पण अगदी त्या भाविकांना मारहाण सुद्धा या ठिकाणी झालेली आहे। म्हणून त्यांच्या मनामध्ये हे भीतीचे वातावरण या ठिकाणी होतं आणि म्हणून आम्ही त्यांचेही पत्र आमच्या ग्रामपंचायतला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि त्या आधारे ग्रामसभा बोलवली आणि हा ठराव आज रोजी पास केलेला आहे। खरं तर या यात्रेकडे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं। मात्र आता मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय घेण्यात आल्याने यावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या निर्णयाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका।